हे परतून घ्यायचं, पाणी वाटायचं. हां, आपल्याला रस्सा भाजी करायची, पाणी आटून जाणार. आज आपण पावट्याची रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी पावटा घेतलाय, पावशेर पावटा आहे, त्याचे एवढे या पडले. आता त्यासाठी वाटण करून घ्यायचं आपल्याला. थोडी कोथिंबीर घेतली, अर्धा इंच आलं घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडं सुकं खोबरं भाजून घेतलंय बारीक तुकडे करून, कांदा घेतलाय भाजून, टॅमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि त्यात टाकण्यासाठी हा घरचा मसाला आहे. हे लाल तिखट आहे, हे धने पावडर आहे, हे हळद आहे आणि हा गरम मसाला चवीनुसार. हे आपले करून घेते पड्डीशी, लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे आपलं वाटण असं बारीक वाटून घ्यायचं. आता आपण कढई तापायला ठेवते. तेल कढईमध्ये टाकायचं आपल्याला. कढई तापली, 2-3 पळ्या तेल ओतले. आता मोहरी टाकायची. मोहरी जरा तडतड होऊन घ्यायची. जिरं टाकायचं थोडं. जिरं टाकायचं. हां, थोडं हिंग टाकायचं. करायचा हे मसाले आपण सगळे टाकून द्यायचे. वाटण टाकायचं वाटलेलं. चांगलं परतून घ्यायचं. एक जीव करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं. तेल सुटत आलं की आपल्याला ही पावटा धुवून घेतलाय, 2 वेळा धुवून घेतला आपण असा पावटा हे परतून घ्यायचं. पाणी वाटायचं. हां, आपल्याला रस्सा भाजी करायची, पाणी आटून जाणार. किती वेळ लागेल भाजी शिजायला? आता आपण कढईत करतोय, कुकरला नाही लावली, वेळ तर लागणार. आता ती शिजायला पाहिजे, 15-20 मिनिटं लागेल. मंद आचेवर शिजायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. टाकायची. आपली तयार झालेली आहे. आपली भाजी तयार झाली. रस्सा भाजी केली आपण पावट्याची. भाजी वाटीत घेतली. आपली पावट्याची भाजी तयार झालेली. ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भातावर खूप छान लागते. रस्सा भाजी केली, खाऊन बघा, करून बघा, एक नंबर लागते.